श्री स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. आजचा हा स्वामी संदेश तुम्ही या क्षणी संपूर्ण ऐकलात तर आज स्वामी तुमच्या घरात आनंदाची बातमी पाठवतील. त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश पाठवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्याने स्वीकारलेली आहेत. एकदा त्याने स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. वेळ किती वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तरतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि त्यांची सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा. विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब आपोआप बदलेल. स्वामी संदेश. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता हे सर्व. आणि किती दिवस दुसऱ्यांना वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिलेला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खचल्यासारखी वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. कुठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे. नाव वळवण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्यांच्या दृष्टीने दुग्ध शर्कराचा योगच समजावा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली. ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वाहे स्वय स्वामी माऊली. देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं. देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं. देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं. देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेच दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच
की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होणेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वरावर पाहून घेऊ. त्यामुळे विश्वास मनात असेल की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. जे टाळणे अशक्य ते देखील शक्य ते सहाय्या. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे शक्य असं काय. माझे मला कळाया दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचा प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायाची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. मग बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. तू काळजी करू नकोस. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने दुःख समूळ नष्ट होते. स्वामीनामाने नुसतं भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्याला आणतात. तुझी चिंता व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मला बोल. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला. संकट समयी तोच धावून येतो, श्री स्वामी रूपे तोच मदतीला येतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. भगवंताच्या कृपेने त्यांचे नाव आपल्या मुखात येते म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर आहे असे समजावे. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझे इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. युगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्य प्रायच. कानी कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती कारणात अभिमान आपोआपच गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या ओरस मुलाप्रमाणे आहेत. भगवंताला दृढी आड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ते पुढेही नेतील, फक्त विश्वास ठेवा. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचा नामस्मरण हा सर्वात उत्तम औषध आहे. कडगोळी कधीही चावत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात
त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्तचित्र काढत असतो. हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावी. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. स्वामींचे वेड त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ कळते. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. म्हणून खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात. गुरुसेवेची घ्या रे तुम्ही काळजी. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. यातून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. धनाने नाहीतर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. कधी सुख तर कधी दुःख. हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतःला झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्यांचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल, आणि जर का आपण दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलंही वाईट होईल. नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही हिरकावून घेऊ शकत नाही. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुमचे नाही. स्वामी म्हणतात, कुणी तुझ्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. तुझ्या चिंतनी चित्त एकाग्र व्हावे. तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे. तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्थ तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी. थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी. प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे हात आहे स्वामी. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय
राहत नाही. स्वतःला चांगलंच समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो. माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्म आवडतात. स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तू अगर तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचे असेल तर आपापसातले प्रेम वाढवा आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैरद्वेष तिरस्कार हेच सोडा. झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात. बरेचदा खचून जातो पण तुमचे दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात. पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरु कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरु कृपा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. तुमचं कल्याण होणार हे नक्की. आपल्याला कर्मानुसार मिळत असतं याचा गरीब श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. झिजून गेलं तरी चालेल पण गंजून जाऊ नये. अडथळे कायम क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य. जो झिजतो तो सर्वार्थाने चमकतो. आयुष्यातील सगळे निर्णय हे आपले नसतात. काही निर्णय वेळ आणि परिस्थितीने देखील घेतलेले असतात. दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पाहावं. कारण उपदेश देणं सोपं असतं, त्याचा अवलंब करणं जरा अवघड असतं. नाही मागणार सुख तुला, पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत झुकायची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे. माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही, पण तुझ्या मायेचा आधार दे सगळ्यांना. कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे. पडता पडता रडता नाही मला हसायला येऊ दे. कधी वाट चुकलीच तर मात्र न मागताही मदतीचा हात दे. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अनंता फक्त तुझी साथ दे. कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही, फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आता सगळं संपलंय असं वाटत असतानाच अचानक एक नवीन ऊर्जा जाणवते. तीच खरी स्वामी शक्ती होय. स्वामी सांगतात आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती
आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळाले नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. विश्वास ठेव अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं, पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. मी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो. एक क्षण रडून जातो, एक क्षण हसवून जातो. जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा काहीतरी नक्कीच शिकवून जातो. काय मिळवायचं होतं नशिबात ते कधीच मला कळलेच नाही. काय मिळवायचं होतं नशिबात ते कधी मला कळलेच नाही. अपेक्षा तर खूप होत्या, हवं ते कधी मिळालेच नाही. जसं स्वप्नात पाहिलेलं तसं वास्तव्यात कधी घडलेच नाही. परिस्थिती अशी होती, निराशा सोडून दुसरे काही पदरात पडलेच नाही. पर्याय तर अनेक होते, त्याचे समीकरण कधी जुळलेच नाही. मार्ग तसा अवघड नव्हताच, रस्त्यात कोणी काटे पेरले ते कधी कळलेच नाही. रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकलो. प्रत्येक येणाऱ्या गोष्टीकडे बारकाईने बघणं शिकलो. फरक नाही पडत कोणाचाच, अपेक्षा सगळी संपली आहे. जाणाऱ्याने जावे हरकत नाही, माझी दिशा वेगळी झाली आहे. नको कोणाच्या भरोश्यावर, स्वतःमध्ये खुश राहीन. थकलो जगून दुसऱ्यांसाठी, आता स्वतःसाठी श्वास घेईन. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो, तरी आपण चुकीचे ठरले जातो. फुलं दिसायला किती सुंदर असली तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर होते. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही. बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. फूल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात. उगाच झुरणाऱ्या मनाला सांगावं आपणच, बाबा रे थांब जरा, थोडा विसावा घे. नकोसा वाटला तरी अलिप्तेच्या भिंतीचा थोडा आडोसा घे. सतत अडकणं आणि गुरफटणं, विचारांच्या गर्दीत नको तिथं भरकटणं, रडणं, रुसणं, आतल्या आत धुसभुसणं. थांबव थोडं, स्वतःहून स्वतःसाठी एक क्षण वेचून घे. आयुष्यातले आनंदाचे अनमोल क्षण जगणं थांबवणार नाही.
आयुष्य बदलणार नाही. बदलावे लागेल तुला स्वतःहून स्वतःसाठी. ना झुरलेलं मन इतरांना दिसेल, ना गहिवरलेल्या भावना जग जाणेल. न जागताच क्षणात एक दिवस सारं काही संपेल. हाती उतरतील केवळ न जगलेले क्षण. आयुष्यभर मुरड घातलेले झुरणारं मन. ज्यासाठी आयुष्य वेचलं ते सारं निसटून जाईल. काय कमावलं आयुष्यात, एक मात्र भावना खात राहील. म्हणूनच इतरांसाठी जगण्यालाही मर्यादा असावी. वाहत जाणाऱ्या नावेला स्वतःची दिशा असावी. भेटतील ढिगभर वाटसरू वाटेत, पण कोणामध्ये किती गुंतावे याची सीमा आपली आपण आखावी. जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशन करतात ते किमती हिऱ्यासारखे असतात. ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. तुमचा मोठेपणा तुमच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असतो. शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं. मग ते येणारे असो की जाणारे. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्याच्या मनात असते तो योग्य प्रगतीच्या मार्गावर असतो. ज्याच्यामुळे आपण जे असतो त्याला जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपलंही अधोगती सुरू होते. कारण वास्तविक ती वेळ परिपक्व होण्याची असते. पण तसं न होता तिथं अहंकार उत्पन्न होतो आणि अहंकार ते अधोगतीचंच नव्हे तर सर्वनाशाचे लक्षण असते. जिथं जाणीव असते तिथं उणीव नसते. रोजचं काम ठरवून करता येतं. गाठीभेटी, प्रवास असं बरंच काही ठरवून करता येतं, पण आयुष्य ठरवून जगता येत नाही. कारण ठरविल्याप्रमाणे आयुष्यात सर्वच काही घडत नसतं. ठरवणारे आपण असलो तरी घडविणारं नशीब असतं. त्याच्या अचानक प्रवेशाने आयुष्याची दिशा आणि दशा बदलत असते. तरीही बदललेल्या दिशेत आणि दशेत सुद्धा प्रसंग अवधान राखून जो स्वतःच्या ध्येयावर ठाम असतो तो सफल होतोच. मार्ग बदलतील, वेळ बदलेल, कदाचित परिश्रमाचे प्रमाण बदलेल, पण ध्येय बदलणार नाही. असा विचार ज्याचा निर्धार त्याचं नशीबसुद्धा बदलते. फक्त त्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. खरा माणूस जे करतो तेच बोलतो. खोटा माणूस जे बोलतो अगदी त्याच्या उलट करतो. आपल्या हातून चूक घडल्यास खरा माणूस शरमतो. खोटा माणूस स्वतःची चूक मानतच नाही, त्यामुळे त्याला कधी शरम वाटतच नाही. खरा माणूस आपल्या चुका सुधारून घेतो. खोटा माणूस चूक मानतच नसल्याने चुका साठवत राहतो. परिणामी खरा माणूस आपलं आयुष्य किमतीने निसमाधानाने जगतो आणि खोटा माणूस एकाकी नैराश्याने जीवन जगतो. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते. एकदा माझे अशा एक दाम्पत्याशी बोलणे झाले. त्यांच्या लग्नाला फक्त काही महिनेच झाले होते आणि ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत होते. मला असे आढळून आले की त्या तरुणाला सतत अशी भीती वाटायची की त्याची बायको त्याला सोडून निघून जाईल. त्याला वाटायचे की त्याची पत्नी त्याचा स्वीकार करीत नाही आणि ती त्याच्याशी एकनिष्ठ नसावी. या विचारांची झपटल्याने त्याचे मन उद्विग्न झाले होते व तो हे विचार दूरही करू शकत नव्हता. त्याची मानसिकता संघलितेची व विभक्त होण्याची होती. ती तिला योग्य प्रतिसाद देऊ शकत नव्हती हे खरे, पण त्या तरुणाच्या तिच्याबद्दलच्या भावनेचा परिणाम होता. त्याच्या अचेतन मनात घोळणारी विभक्त होण्याची भावना अशी परिस्थिती किंवा कृती निर्माण करीत होती जी त्याच्या मानसिकतेला अनुसरूनच होती. हाच तर क्रिया-प्रतिक्रियेचा कार्यकार भावनाचा नियम होता. विचार क्रिया असते आणि त्याच्या
अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद ही प्रतिक्रिया असते. शेवटी त्याच्या बायकोने घर सोडले, घटस्फोट मागितला. अगदी तसेच झाले. त्याला भीती वाटत होती आणि ते तसे करील असा विश्वास वाटत होता. त्यामुळे त्या घटस्फोट प्रारंभ मनात होत असतो. घटस्फोट आधी मनात घेतला जातो. फायदेशीर कारवाई त्यानंतर होत असते. त्या तरुण पती पत्नीच्या मनात द्वेष, भीती, शंका आणि राग घर सोडून होते आणि त्या दृष्टिकोनामुळे प्रत्येक गोष्टच कमकुवत, त्रस्त, शक्तिहीन बनत चालली होती. मी त्यांना सांगितले की तिरस्कारामुळे मने दुभंगतात आणि प्रेमाने जोडली जातात. त्यामुळे ते जाणू लागले की ते त्यांच्या मनात जुलूम करीत होते. मानसिक कृतीचा नियम दोघांपैकी एकालाही माहीत नव्हता. ते त्यांच्या मनाचा दुरुपयोग करीत होते व अराजकता, गोंधळ व दुःखाला आमंत्रण देत होते. माझ्या सूचनेनुसार हे युगल एकत्र आले आणि प्रार्थना उपचार पद्धतीचा प्रयोग करू लागले. ते परस्परांबद्दल प्रेम, शांती आणि सद्भाव अनुभवू लागले. प्रत्येकजण दुसऱ्याकडे प्रेम, सुसंवाद, आरोग्य आणि शांती पाठवू लागले. रात्री आळीपाळीने त्यांनी श्रीकृष्ण भगवद्गीता वाचू लागले. दोघांनाही मनापासून घेतलेल्या केलेल्या अशा प्रज्ञामुळे व त्यांच्या अचेतन मनात लाभदायक विचार पेरल्यामुळे त्याचे वैवाहिक जीवन प्रत्येक दिवशी अधिकच लोभसवाने होत चालले होते. कजाक बायको. खूप वेळा बायकोच्या कजाकपणाने हेही एक कारण असते की तिच्याकडे अजिबात लक्ष दिले जात नसते. तिचे प्रेम आणि आपलपणाची नैसर्गिक ओढ अशा रीतीने कजाक वागण्यातून व्यक्त होत असते की ज्यामुळे तिचा जोडीदार तिच्यापासून अधिकच दुरावत असतो. तुमच्या पत्नीकडे लक्ष द्या, तिची कदर करा, तिच्या सगळ्या गुणांची तारीफ अन वाखाणकी करा. पत्नीच्या कजाकपणापासून पतीने विशिष्ट रीतीने वागावे अशी तिची इच्छा पण प्रतिबिंबित होत असते. खरे तर हे जोडीदाराला वेगाने दूर सारण्याचे उपाय आहेत असेच म्हणावे लागेल. एकमेकांमधील क्षुल्लक दोष किंवा चुका शोधून आपल्या जोडीदारावर गिधाडसारखे तुटून पडू नये म्हणून पती व पत्नी दोघांनाही जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकाने दुसऱ्यातील सर्जशील व अद्भुत गुणाकडे लक्ष पुरवून त्यांची योग्य ती स्तुती करायला हवी, कदर करायला हवी. कुडणारा नवरा जर एखाद्या पदी आपल्या पत्नीला वागण्या बोलण्याबाबत मनातल्या मनात कुडत असेल किंवा रोगनिष्ठ मनोवृत्तीचे विचार करीत असेल तर मानसशास्त्रीयरित्या तो अभिविचार आणि व्यभिचार करीत असतो. व्यभिचाराचा एक अर्थ असा होतो की ज्या नकारात्मक किंवा विध्वंसक आहे त्या गोष्टींकडे लक्ष देणे किंवा मानसिकरित्या त्यांच्याशी जोडले जाणे. जेव्हा एक पती आपल्या पत्नीचा मनातल्या मनात तिरस्कार करतो आणि तिच्याबद्दल त्याच्या मनात काठोकाठ शत्रुता भरलेली असते तेव्हा तो तिच्याशी अप्रामाणिकपणा असतो. तिला लग्नात त्याने दिलेल्या आयुष्यभर प्रेम देण्याच्या, हृदयात जतन करण्याच्या, तिचा सन्मान राखण्याचा, त्याचा वचनाचा तो जागले का नसतो. तो पती मनातल्या मनात कुडणारा, कुटुता बाळगणारा आणि द्वेषपूर्ण असतो. त्याचे व्यंगबाण व राग गिळून लागतो आणि त्यामुळे तो दयाळू, सभ्य, तिचा विचार करणारा बनू शकतो. चतुराईने मतभेद टाळू शकतो. बायकोच्या चांगल्या गुणाची कदर करून व मानसिक प्रयत्नाद्वारे तो विरोध करण्याचा सवय साधू शकतो. त्यामुळे त्याने त्याच्या अचेतन मनाला शांती, सुसंवाद आणि प्रेमाच्या सरीने ओलचिंबक केले तर त्याला दिसून येईल की फक्त पत्नीशीच नव्हे तर त्याच्या जीवनातील इतरांशीही त्याच्या असलेल्या संबंधात माधुर्य निर्माण झाले आहे. सुसंवादाची स्थिती धारण करा आणि शेवटी तुम्हाला शांत आणि सामंजस्य लाभेल. घोडचूक. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या किंवा अडचणींची चर्चा शेजाऱ्यांशी किंवा नातलगांशी करणे म्हणजे मोठे घोडचूक आहे. समजा पत्नीने आपल्या शेजाऱ्यांना सांगितले, माझा नवरा माझ्या आईशी खूप वाईट वागतो, खूप पितो, सतत शिवाय देतो आणि अपमान करीत असतो. असे बोलणारी पत्नी त्यांच्याजवळ असे बोलते, त्यांच्या नजरेतून तिचा पती उतरतो. तीच त्याला असे बोलून शेजाऱ्यांच्या नजरेत शूद्र बनवते. इतकेच नाही तर तिच्या पतीच्या उणिवांची जितकी जास्त चर्चा करीत राहील, त्याचा विचार करीत राहील, तशी ती तिच्या अंतर्गणात तिच्या पतीच्या या सगळ्या दुर्गुणाचा, दोषांचा पोषण देत असते.
कारण कोण विचार करीत आहे आणि तसे अनुभव आहे ती स्वतः, आणि तुम्ही जसा विचार कराल आणि अनुभवाल तसेच तुम्ही बनत जाल. साधारणतः नातलग तुम्हाला चुकीचा सल्ला देतात. तो सल्ला सहजा पूर्वग्रहित, दूषित व पक्षपाती असतो. कारण असे सल्ले तटस्थपणे दिले जात नाही. तुम्हाला मिळालेले कोणताही सल्ला जो वैश्विक नियम असलेल्या अशा सुवर्ण नियमाचा भंग करणारा असतो, तो कधीही चांगला किंवा ठोस बनू शकत नाही. हे नेहमी लक्षात असू द्या की एक छाताखाली राहणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्ती कधीही तंटे, तणाव आणि भावनांच्या ओरखड्याशिवाय राहू शकत नाहीत. तुमच्या मित्रमैत्रिणींना कधीही तुमच्या वैवाहिक जीवनाचा दुःखद बाजू दाखवू नका. तुमची भांडणे तुमच्यापुरतीच मर्यादित राहू द्या. तुमच्या जोडीदाराची टीका किंवा धिक्कार करण्यापासून स्वतःला वाचवा. तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. पती किंवा पत्नीने त्यांच्या जोडीदाराला स्वतःची दुसरी आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना बदलण्याचे असे बुद्धिहीन प्रयत्न करणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय. ते लायक नाहीत असे म्हणणे होय. असे प्रयत्न नेहमीच मूर्खपणाचे असतात व अनेक वेळा त्याची परिणती विवाह मोडण्यात होते. एखाद्याला बदलण्याचे प्रयत्न केल्याने त्याच्या स्वाभिमानाला व आत्मसन्मानाला ठेच पोचते व त्याची विरोधाची व तिरस्काराची अशी भावना जन्म घेते, जी विवाहाला घातक ठरू शकते. अर्थातच जुळवून घेणे गरजेचे असते. आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही आणि हेच तथ्य वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीतही लागू पडते. पण जर तुम्ही स्वतःच्या मनात नीट डोकावून पाहिले तर तुम्हाला स्वतःच्या इतका उणीवता दिसून येईल की ज्या दूर करण्यात तुम्ही आयुष्यभर गुंतून पडाल. जर तुम्ही असा विचार केला की मी त्याला, तिला माझ्या अपेक्षेप्रमाणे बदलून टाकीन, जर तुम्ही संकटांना आणि घटस्फोटाला आमंत्रण देत आहात, तुम्ही दुःखाचा पत्ता विचारत आहात, तुम्हाला हे शिकणे खूप जड जाईल. तरी हेच खरे आहे की तुम्ही तुमच्या इतरांना बदलू शकत नाही. जर तुम्हाला स्वतःलाच बदलायचं हवे अशी प्रार्थना, या पायऱ्या परस्परांसोबत सडवर एकत्र राहा. पहिली पायरी, एखाद्या दिवशी काही कारणाने आपल्याला झालेल्या अपेक्षाभंगामुळे झालेली चिडचिड कधीही दुसऱ्या दिवसापर्यंत टिकवू नका. रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कटुतेबद्दल एकमेकांना क्षमा करा. सकाळी आणि ज्या क्षणी तुम्हाला जाग येते तेव्हा असा दावा करा की अपरिम बुद्धिमत्ता तुम्हाला सगळ्या बाबतीत मार्ग दर्शवित आहे. तुमच्या जोडीदाराकडे, कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांकडे आणि सगळ्या जगाकडे शांती, सुसंवाद आणि प्रेमाचे विचार पाठवा. दुसरी पायरी, सकाळचा नाश्ता करतेवेळी ईश्वराच्या परमकृपेचे मनात स्मरण करा. त्याची करुणा भाका. तुम्हाला लाभलेल्या चविष्ट भोजनाबद्दल, तुमच्या समृद्धीबद्दल व सगळ्या आशीर्वादाबद्दल त्या परमपित्याचा आभार माना. तुमच्या कुटुंबियासोबत न्याहारी करतेवेळी तुमच्या संभाषणात कोणतीही समस्या, चिंता किंवा वादविवाद येणार नाही याची दक्षता बाळगा. हीच काळजी दुपारच्या जेवणाबद्दल घ्या. तुमच्या पतीला म्हणा, तू आमच्यासाठी जे करीत आहेस त्याची मी आदर करते. मी दिवसभर तुझ्यासाठी प्रेम आणि सद्भावनेचे चिंतन करतो आणि करते. तिसरी पायरी, रोज रात्री आळीपणाने ईश्वराची प्रार्थना करा. तुमच्या जोडीदाराला गृहीत धरू नका. त्याच्याबद्दल तुमच्या वाटणारे कौतुक आणि प्रेम व्यक्त करा. धिक्कार, टीका आणि काजकपणाचे ऐवजी सद्भाव आणि कौतुकाचे विचार करा. प्रेम, सौंदर्य, संवाद, परस्पर आदर, देवावर श्रद्धा आणि सगळ्या चांगल्या गोष्टीच्या पायऱ्यावर शांतिमय आणि आनंद विवाहसंबंधाची इमारत उभी करते आणि राहत राहा. तुमच्या कृतीचा आढावा घ्या. पहिलं, मानसिक आणि आध्यात्मिक नियमाबाबत अज्ञान हे सगळ्या वैवाहिक असमाधानाचे कारण असते. पती पत्नी वैज्ञानिकरित्या एकत्र प्रार्थना करून सोबत राहू शकतात. दुसरं, घटस्फोट थांबवण्याची सर्वात उत्तम वेळ लग्नाच्या आधीच असते. योग्य रीतीने प्रार्थना कशी करायची हे जर तुम्ही शिकून घेतले तर तुम्ही योग्य जोडीदाराला तुमच्या आकर्षित करू शकता. तिसरं, विवाह हे अशा स्त्री पुरुषांचे मिलन आहे जे परस्पराशी प्रेमाने बांधले गेले आहेत. त्यांचे हृदय एक होऊन एक अलियन स्पंदत पावत आहे व जे जोडपे
पुढे वाटचाल करणे, उन्नतीच्या दिशेने, ईश्वराच्या दिशेने. चौथं, जे तुमच्या विवाह सुखाची हमी देत नाही, ईश्वराच्या शाश्वत सत्याचे व जीवनाच्या आध्यात्मिक मूल्यांचे चिंतन केल्याने सुख व आनंद मिळत असतो. मग पती पत्नी परस्परांच्या सुखाचे व आनंदाचे वाटेकरी बनतात. पाचवं, तुम्ही एखाद्या स्त्री व पुरुषात तुम्हाला कौतुकास्पद वाटणाऱ्या ज्या गुणाची अपेक्षा करता, त्या गुणांचे चिंतन केल्याने तुम्ही त्या जोडीदाराला आकर्षित करू शकता. मग तुमचे अचेतन मन का एका दैवी संकेताने तुम्हाला दोघांना एकत्र आणतील. सहावं, तुम्हाला हवे असलेल्या तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे मानसिक चित्र रेखाटा. तुम्हाला एक प्रामाणिक, प्रांजळ आणि प्रेमळ जोडीदार हवा असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात प्रामाणिक, निखालस आणि प्रेमळ असायला हवे. सातवं, विवाहात चुकीची पुनरावृत्ती करू नका. जर तुम्हाला खरोखरच असा विश्वास वाटत असेल की तुम्हाला कल्पनेतील आदर्श स्त्री वा पुरुष मिळेलच, तर तुमच्या विश्वासाला अनुरूप फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. विश्वास ठेवणे म्हणजे एखाद्या गोष्टीला खरे मानणे. आताच तुमचे आदर्श सहचारीचा मानसिकरित्या स्वीकार करा. आठवं, तुम्ही ज्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करीत आहात ती तुम्हाला का, कशी व कोठे भेटेल याचा विचार करू नका. तुमच्या अचेतन मनाच्या सुज्ञपणावर भारोभार विश्वास ठेवा. लक्ष्यप्राप्तीसाठी जो समर्थ असतो, तुम्ही त्याला मदत करण्याची मुळीच गरज नसते. 9. जर तुम्ही तुमच्या मनात तुमच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल आकस, दुर्भावना व संताप, शत्रुत्वाची भावना असेल, तर तुम्ही मानसिकरित्या घटस्फोटित आहात. तुम्ही मानसिकरित्या चुकीच्या विचाराच्या चिंतनात गर्क आहात. मी जीवनभर तिला हृदयात जतन करण्याचे, प्रेम करण्याचे व सन्मान देण्याचे वचन देते. हे तुम्हाला तिला विवाह दिलेल्या वचन निभावण्यास कटिबद्ध व्हा. 10. तुमच्या मनातील भीती तुमच्या वैवाहिक जीवनातील जोडीदारावर प्रक्षेपित करू नका. त्याऐवजी शांती, प्रेम, सुसंवाद, सद्भाव प्रक्षेपित करा आणि तुम्ही अनुभवाल की दिवसेंदिवस तुमचे वैवाहिक जीवन अधिकाधिक सुंदर आणि अद्भुत होत जाईल. 11. परस्परांकडे प्रेम, शांती आणि सद्भाव प्रस्थापित करा आणि या शुभ तत्वांच्या लहरी ग्रहण करून अचेतन मन परस्पर विश्वास, जिव्हाळा आणि आधार निर्माण करील. 12. कजाक जोडीदाराला सहसा तुम्ही त्याची कदर करण्याची, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्याच्यातील विविध चांगल्या गुणांची कदर करा, वाखाणणी करा. त्याला दाखवून द्या की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, त्याची कदर करता. 13. जे पती एकमेकावर प्रेम करतात ते कधीही मन, वचन, कर्माने कठोर व निष्प्रेम वागू शकत नाही. 14. वैवाहिक समस्याबाबत नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दात काढण्यासाठी सुताराकडे जाण्याची गरज नसते. तुमच्या समस्येची चर्चा तुमच्या मित्रांशी व नातेवाईकांशी करू नका. सल्ला-मसलत करायची असेल तर प्रशिक्षित व्यक्तीकडे जा. 15. तुमच्या पती व पत्नीला कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नका. अशा मूर्खपणाच्या प्रयत्नामुळेच नेहमीच त्याची मानहानी होत असते. त्याच्या आत्मगौरवाला धक्का पोहोचतो. शिवाय अशा प्रयत्नातून निर्माण होणारा द्वेष व शत्रुत्व वैवाहिक बंधकाला घातक ठरू शकतात. तुमच्या जोडीदाराला तुमची दुसरी आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. 16. सोबत प्रार्थना करा आणि तुम्ही नेहमी सोबत राहाल. शास्त्रीय पद्धतीने केलेली प्रार्थना सगळ्या समस्या सोडवते. तुमची पत्नी जशी असायला हवी त्याचे मानसिक चित्र रेखाटा. आनंदी, सुखी, स्वस्थ आणि सुंदर तुमच्या पतीने जे असायला हवे तसं नजरेने त्याच्याकडे पहा. सशक्त, बलवान, प्रेमळ, सुसंवादी आणि दयाळू हे मानसिक चित्र सातत्याने पाहत राहा आणि तुम्हाला वैवाहिक जीवनात स्वर्गीय सुखाचा, शांतीचा अनुभव येत जाईल. तुमचे अचेतन मन आणि तुमचा आनंद. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की 19व्या शतकातील महाजनत शोध हा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील नाही, महान शोध होता आस्थेचे भारलेल्या अचेतन मनाच्या शक्तीचा. प्रत्येक मानवात असलेला हा अपरंपार शक्तीचा स्रोत कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. खऱ्या आणि अखंड आनंदाची खळाळती
पावनगंगा तुमच्या जीवनात तेव्हा अवतरते जेव्हा तुम्हाला ते स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही कोणताही दुर्बलता दूर करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडवू शकते, तुमच्या शरीराला निरोगी करू शकते आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी तुमची भरभराट करू शकते. जेव्हा तुमच्या स्वप्नातील जीवनसाथीशी तुमचा साखरपुडा झाला असेल, जेव्हा तुमचा खूप आनंद झाला असेल, तुम्ही तेव्हा खूप आनंदित झाला असाल, तेव्हा तुम्ही कॉलेजमधून पदवी मिळवली होती, तेव्हा तुमचे लग्न झाले होते, तेव्हा तुमच्या बाळाने जन्म घेतला होता किंवा जेव्हा तुम्ही एखादा मोठा विजय किंवा बक्षीस मिळवले असेल, हे अनुभव कितीही हळूवार, चमत्कारितापूर्ण असेल, तरीही ते खरा व शाश्वत चिरंतर आनंद देऊ शकत नाही. ते चिरस्थायी नसतात. यामुळे त्यामुळे जो परमेश्वर विश्वास ठेवतो, तो सुखी होतो. जेव्हा तुम्ही ईश्वरावर सगळ्या बाबतीत नेतृत्वासाठी सगळ्यावर तुम्ही प्रार्थना करता आणि त्यावर विश्वास ठेवता, त्यामुळे नेतृत्वासाठी, मार्गदर्शनासाठी, नियंत्रणासाठी आणि निर्देशासाठी विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही शांत, संतुलित आणि ताणरहित बनता. जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम, शांती आणि सद्भावना देता, तेव्हा खरे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि जीवनात आनंदाच्या उत्तुंग इमारतींची नेहमीसाठी उभारणी करीत असता. तुम्ही सुख निवडायला हवे. सुख ही मनाची एक अवस्था आहे. भगवद्गीतामध्ये म्हटले आहे, या दिवशी निवड करा, तुम्ही कोणाची सेवा कराल. तुम्हाला सुख निवडायचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला हे अगदी सोप्यात सोपे वाटत असेल आणि ते तसे सोपेही आहे. कदाचित म्हणून लोक सुखाच्या वाटेवर ठेचाळत असतील. ते सुखाच्या या साध्या सोप्या किल्लीला होऊ शकत नाही. जीवनातील मोठमोठ्या अन महान गोष्टी साध्या, गतिशील आणि रचनात्मक असतात. त्या कल्याण करतात, सुख देतात. तुम्ही गतिमान शक्ती आणि तुमच्या साम्राज्यात प्रवेश कसा करावा हे सेंट पॉल पुढील प्रमाणे सांगतात. शेवटी बंधूंनो, ज्या गोष्टी खऱ्या आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायपूर्ण आहेत, ज्या गोष्टी शुद्ध आहेत, ज्या गोष्टी मोहक आहे, ज्या गोष्टींचा चांगला नावलौकिक आहे, जर कोणतेही सद्गुण असेल आणि कोणाची प्रशंसा करायची, तर या गोष्टींचा विचार करा. सुख कसे निवडावे? आता सुखाच्या निवडीला प्रारंभ करा. तुम्ही जे अशा रीतीने करा. सकाळी जाग आल्यावर स्वतःशी म्हणा, दैवी व्यवस्था आज आणि दररोज माझ्या जीवनाचे संचालन करीत आहे. आज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन माझ्या हितासाठी कार्य करील. माझ्यासाठी हा एक नवीन आणि विस्मयजनक दिवस आहे. यासारखा दुसरा कोणताच दिवस नसेल. दिवसभर मला ईश्वरी मार्गदर्शन लाभत आहे आणि आज मी जे करीन त्या सगळ्याची भरभराट होईल. दैवी प्रेमाने मला वेढून घेतले आहे, मला आलिंगनात घेतले आहे. मी शांतीत आहे. जेव्हा जेव्हा माझे चित्त जे जे शुभ व रचनात्मक आहे त्यावरून भटकू लागेल, तेव्हा तेव्हा मी त्याला परत ओढून आणून ते सुंदर व चांगले म्हणून नावाजलेले आहेत त्यांच्या चिंताचा गर्क करीन. मी एक आध्यात्मिक आणि मानसिक चुंबक आहे आणि माझ्यासाठी ज्या आशीर्वादरूप व समृद्धी देणाऱ्या आहेत अशा गोष्टी माझ्याकडे आकर्षित करीन आणि आज मीही हाती घेतलेल्या सगळ्या कामात मला अद्भुत यश प्राप्त होत आहे. मी दिवसभर नक्कीच सुखी होणार आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी करा. मग तुम्ही सुख निवडला आणि तुम्ही तेजस्वी आणि आनंदी व्यक्ती बनाल. त्याने आनंदी राहण्याची सवय लावली. अनेक वर्षापूर्वी मी आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅमेनमोरा यातील शेतकऱ्याच्या घरात एक आठवडा राहिलो होतो. माझा यजमान खूप हसतमुख होता. सतत गाणे गुणगुणत असायचा किंवा शीळ वाजवायचा. मी त्याला त्याच्या त्या नित्याचा आनंदाचे रहस्य विचारले की माझी सवय आहे. तो उत्तरला, रोज सकाळी जाग आल्यावर, रोज रात्री झोपताना मी माझ्या कुटुंबाला, पिकांना, गुरांना आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगल्या पिकाबद्दल ईश्वराला धन्यवाद देतो, यांचे आभार मानतो. त्या शेतकऱ्याने 40पेक्षा अधिक वर्षापासूनही ही सवय स्वतःला लावून घेतली होती. तुम्हाला माहीतच आहे की ज्या विचारांची पुनरावृत्ती नियमितपणे व पद्धतशीरपणे केली जाते, ते विचार अचिंत्य मनात खोलवर रुजतात व सवयीचे बनतात. त्याने शोधले की सुख एक सवय आहे.
तुम्ही सुखी राहण्याची मनोकामना करावी. सुखी होण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. तुम्ही मनापासून सुखाची मनोकामना करायला हवी. असे अनेक लोक असतात की ज्यांना इतक्या दीर्घकाळापासून सतत हताश, खिन्न आणि दुःखी राहायची सवय झालेली असते की जर त्यांना अचानक एखादी आनंददायक, अद्भुत बातमी दिली तर ते अशा महिलेसारखे वागतील जिने मला एकदा सांगितले होते, इतके आनंदी होणे ठीक नाही. दुःख त्याच्या इतके पसने पडलेले असते की की आनंदाने अस्वस्थ होतात. त्यांना अचरित आणि चिरपिरीत, उदास, हताश अवस्थेत पुन्हा जाण्याची तीव्र इच्छा होत असते. मी इंग्लंडमधील एका वयस्कर महिलेला ओळखतो, जिला कित्येक वर्षापासून सदिवांचा आजार जडला होता. ती त्याच्या गुडघ्यावर थोपट म्हणायची, "आता माझा संधिवात जास्तच वाढलाय. आज मी बाहेर पडू शकेन असे वाटत नाही. माझ्या संधिवाताने मला अगदी हतबल करून सोडले होते." तिच्या अशा परिस्थितीमुळे तिचा मुलगा, मुलगी व शेजारी तिची खूप काळजी घ्यायचे. खरे तर त्यांची याच सहानुभूतीसाठी तिला संधिवात हवाहवासा होता. ती ज्याला या तिचे दुःख व हतबलाला म्हणायची, त्यात तिला आनंद वाटायचा. तिच्या मनाच्या अचेतन पातळीवर ती आनंदी राहू इच्छित नव्हती. मी तिच्यासाठी एक उपचार पद्धती सुचवली. तिच्या या या घोरण्यामध्ये तिला काही उतारे लिहून दिले होते व तिने सांगितले की तिने तिच्या सत्य आणि समजून घेतले तर तिच्या मानसिक दृष्टिकोनात नक्कीच बदलेल. तिचा विश्वास, तिची श्रद्धा आणि तिला तुम्हाला निरोगी करेल. त्यामुळे तिला बरे होण्यास काही रसच नव्हता. त्यामुळे इतके अनेक लोकांसारखी ती एका अनोख्या वृत्तीत मानसिक दिशेने पीडित होती. तिला दुःखी आणि त्रस्त राहण्यातच आनंद वाटत होता, कारण त्या आजाराने होणारे फायदे, इतरांची सहानुभूती तिला हवीशी वाटत होती. दुःख का निवडावे? अनेक लोक नकळत दुःख निवडतात. पुढीलप्रमाणे विचार करून ते दुःखाला बोलवतात. जसं आजचा दिवसच अशुभ आहे. आज प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत आहे. मला यश मिळणार नाही. प्रत्येकजण माझ्या विरोधात आहे. धंदा खूप वाईट परिस्थितीत आहे आणि ती आणखीन वाईट होत जाणार आहे. मला नेहमीच उशीर होतो. मला कधीच चांगली संधी मिळतच नाही. तो करू शकतो, पण मला ते जमणार नाही. जर रोज रामप्रही तुमच्या मनात असे विचार आले, तर त्यावेळी ते सगळे अनुभव तुमच्या वाटेला येतील आणि तुम्ही अत्यंत दुःखी व्हाल. एका गोष्टीची पक्की गाठ बांधून ठेवा की तुम्ही ज्या जगात वावरता ते मनगती अशा तुमच्या मनात चाललेल्या विचारांवर अवलंबून असते. मार्क्स अक्सपर्स या महिन्यात रोमन तत्वचिंतक आणि संत म्हणतात, माणूस जसा विचार करतो तसे त्याचे जीवन असते. 19व्या शतकातील एक आघाडीचे अमेरिकन तत्वचिंतक राल्फ वाल्डो इमर्सन म्हणतात, मनुष्य दिवसभर जो विचार करतो तसाच तो असतो. तुम्हाला ज्या प्रकारचे विचार करण्याची सवय जोडलेली असते, त्या विचारांची प्रवृत्ती वास्तवात साकार होण्याची असते. या गोष्टींची नेहमी काळजी घ्या की तुमचे मन कधीही नकारात्मक विचारात, अपयशाच्या किंवा वाईट व उदास विचारात गुरफटून राहणार नाही. तुमच्या मनाला वारंवार आठवण देत राहा की तुमचे अनुभव तुमच्या मनोदेशाला अनुसरूनच असतात. माझ्याजवळ लाखो रुपये असते तर मी सुखी झालो असतो. फक्त धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच ती सुखाला अडवतही नाही. आज बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुखी विकत घेण्याचा प्रयत्न करतात, जसे महागडे टीव्ही, अत्याधुनिक मॉडेलची कार, महागडे डिझायनर कपडे, फार्म हाऊस वगैरे. पण त्या मार्गाने सुख विकत घेता किंवा निर्माण करता येत नाही. सुखाचे साम्राज्य तुमच्या विचारात आणि भावनेत असते. बऱ्याच लोकांना असे वाटते की सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमरित्या घडावे लागते. कोणा नव्हे तर जर तुम्ही माझी महापौराची निवड केली आणि एखादी कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनलो, वर्तमानातील पत्रातील मोठ्या व्यक्तीच्या बाबत बातम्यांसाठी राखीव असलेल्या पान 3 वर माझे नाव झळकले तर मी सुखी होईल. पण सत्य हे आहे की सुख ही मानसिक आणि आध्यात्मिक व्यवस्था आहे. मोठी पदोपंती किंवा बाह्य मन सामान्य हे सुख देतीलच असे नाही. तुमचे सुख आणि तुमची ताकद आणि तुमचा आनंद सामावलेला आहे. दैवी व्यवस्थेचा नियम व तुमच्या अचेतन मनात बसणाऱ्या योग्य कृतीचा नियम समजून घेऊन त्या तत्वांना
जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात लागू करावे. मनाच्या शांतीचा सुखाचे पीक आले. काही वर्षापूर्वी मी सॅन फ्रान्सिस्को या व्यवस्थान देत होतो. त्यामुळे तिथे तेव्हा एक गृहस्थ माझ्याकडे आला. त्याच्या व्यवसायात डबघाईला आल्यामुळे तो दुःखी होता व व्यवस्थित झाला नव्हता. त्यामुळे तो एका कंपनीला जनरल मॅनेजर होता. कंपनीचे अध्यक्ष व उपाध्यक्षाबद्दल त्याच्या मनात खूप द्वेष व आकाश भरलेला होता. त्याला वाटायचे की त्यांच्या कल्पनांना त्या दोघांची केलेली विरोधामुळे कंपनी खड्ड्यात जाण्याचा बेतात आहे. नफा घटत होता. बाजारातील त्या कंपनीच्या शेअर्सचा भावही घटत होता. परिणामी बाजारातील त्यांचा हिस्सा पण कमी होत होता. त्यामुळे त्याला खूप मोठा घोर लागून राहिला होता. कारण त्या शेअर्समध्ये त्याने खूप मोठा वाटा गुंतवला होता. त्याने त्याची व्यावसायिक समस्या अशा रीतीने सोडवली. जो रोज सकाळी उठल्यावर सगळ्या आधी खालील वाक्य शांतपणे म्हणायचा: आमच्या कंपनीत काम करणारे सगळे लोक प्रामाणिक, मनपूर्वक काम करणारे, सहकार्य देणारे, विश्वासू आणि सगळ्यांसाठी सद्भावनापूर्ण आहेत. कंपनीच्या विस्ताराच्या, कल्याणाच्या आणि भरभराटीच्या माळेत मी ते सगळे सन्मानी आहेत. मी माझ्या दोघा सहयोगांसाठी आणि कंपनीतील सगळ्यांसाठी प्रेम, शांती आणि सद्भाव पाठवित आहे. आमच्या कंपनीच्या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना त्यांच्या सगळ्या कामात दैवी मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता माझ्यामार्फत सगळे निर्णय घेत आहे. आमच्या सगळ्या व्यावसायिक कारभारात आणि आमच्या परस्परात असलेल्या संबंधात फक्त योग्य तीच कृती घडत आहे. मी शांती, प्रेम आणि सद्भावनारूपी माझ्या संदेशवाहकांना माझ्या आधी माझ्या कार्यालयात पाठवित आहे. कंपनीतील माझ्यासह सगळ्यांच्या हृदयात शांती आणि सुसंवादाचे परम साम्राज्य आहे. श्रद्धा, विश्वास आणि परभाषेने अवताप्रोत झालेल्या या नव्या दिवसाची मी आता सुरुवात करीत आहे. तो अधिकारी वरील प्रार्थना रोज सकाळी 3दा शांतपणे व ती खरी असलेल्या पूर्ण विश्वासासह म्हणायचा. दिवसभरात तेव्हा त्याच्या मनात भीवयुक्त आणि रागाचे विचार यायचे तेव्हा तो स्वतःशीच म्हणायचा: शांती, सुसंवाद आणि संतुलन माझ्या मनाला सदा सर्वदा नियंत्रित करत असतो. त्यामुळे तो त्याच्या मनाला अशा रीतीने शिस्त लावित राहिला आणि त्याच्या मनात हानिकारक विचार यायचे थांबले. त्याच्या मनात शांतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आणि त्याचे सद्विचाराचे बी पेरून शांतीचे पीक काढले. नंतर त्याने मला पाहून त्याचे सगळे सांगितले की त्याने कळवले लिहून मला. त्याने त्याच्या मनाला असे वळवून लावल्याचे. जवळजवळ 2 आठवड्यानंतर त्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी त्याला त्याच्या जवळ बोलावले व त्याची अगदी कामाची व रचनात्मक कल्पनाची वाकणुकी केली आणि असे सांगितले की त्याच्यासारखा जनरल मॅनेजर त्याला लाभला हे त्यांचे खूप मोठे सुदैव आहे. हे व्यक्तीला स्वतःच्या अंतर्गतच सुख मिळेल हे समजल्यामुळे त्याला खूप आनंद वाटत होता. अडथळा किंवा खुंटा तिथेच नसतो. खूप वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती. मोठ्याला आणि गोड्याला रस्त्यात कडलेला असलेल्या एका लाकडी खुंटाशेजारी साप दिसला व त्याने त्याचा तो घाबरला. त्यानंतर तो घोडा जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून जाताना त्या खुंटाजवळ यायचा तेव्हा तो बुजायचा. त्याच्या मालकीने ते खुंट खणून काढले आणि जळून टाकले आणि तो रस्ता सपाट केला. पण तरीही त्याने तो घोडा कित्येक वर्ष जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून जायचा तेव्हा त्या खुंट्याआधी जागी आला म्हणजे पुन्हा बुजायचा. घोड्या या खुंट्याला आठवणीत बुजायचा. तुमच्या जीवनातही तुमच्या सुखाच्या खाटेत तुमचे स्वतःचे विचार आणि मानसिक प्रतिमांविषयी कोणताच अडथळा नसतो. भीती किंवा चिंतेत तुम्हाला जखडून ठेवले असते. भीती हा तुमच्या मनातील विचार आहे. तुम्ही याला याच क्षणी खणून काढू शकता आणि त्याच्या जागी तुमच्या सगळ्या समस्याबाबत यश, सिद्धी आणि विजयाच्या श्रद्धेने आरोपण करू शकता. मी एक अशा माणसाला ओळखतो ज्याचा धंदा फार बुडाला होता. तो मला म्हणाला, मी चुका दूर केल्या आहेत पण मी त्या चुकांपासून खूपसे शिल्लकही. मी तर परत धंदा सुरू करीन आणि उत्तुंग यशस्वी मिळवीन. त्याने त्याच्या मनातील त्या खुंट्याला समान केला. तो विळीत बसला नाही किंवा तक्रार केली नाही. त्याऐवजी त्याने अपयशाचा खुंटा उघडून फेकला. त्याची आंतरिक शक्ती त्या पाठीशी आहे या विश्वासाद्वारे त्याने त्याच्या मनातून सगळे भयग्रस्त आणि निराशेचे विचार हद्दपार केले. स्वतःवर विश्वास ठेवा
आणि मग तुम्ही यशस्वी आणि आनंदी होणारच, हे याच्यामध्ये काहीच दोष नाही. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला एक लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.